ITI समोर मनसेचं आंदोलन। जळगाव शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI परिसरात उभारण्यात आलेल्या कचरा संकलन केंद्राविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात आले। विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मनपाच्या निष्काळजी धोरणाविरोधात संताप व्यक्त केला। मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कचरा केंद्रामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। उघड्यावर कचरा साठवल्यामुळे माशा, डास, उंदीर याचा उपद्रव वाढून विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे। सार्वजनिक आरोग्य अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे सरळ उल्लंघन होत असून मनपाच्या निष्काळजीपणाला नागरिक कंटाळले आहेत। सदर ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतन सारखी प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे। मात्र कचरा संकलन केंद्रामुळे या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप मनसेने केला। स्थानिक नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना सांगितले की आम्ही यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्या तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। मुलांचे शिक्षण व आरोग्य धोक्यात घालणारी ही परिस्थिती सहन केली जाणार नाही। मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की कचरा संकलन केंद्र तातडीने व कायमस्वरूपी बंद करण्यात आले नाही तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून उग्र आंदोलन छेडले जाईल। याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेवर राहील असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। स्वच्छ भारत अभियान चालवणाऱ्या संस्थेचं शहराच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचा ढीग लावणे ही जळगावकरांसाठी लज्जास्पद बाब असल्याची भावना आंदोलनात व्यक्त करण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तडेले, विनोद शिंदे व महानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, रज्जाक सय्यद, प्रकाश जोशी, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, दीपक राठोड, प्रदीप पाटील, भूषण ठाकूर, राहुल चव्हाण, विशाल जाधव, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे यांच्यासह शासकीय ITI मधील सर्व शिक्षक वर्ग व 200 विद्यार्थी उपस्थित होते। दरम्यान महानगरपालिका आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी प्रत्यक्ष येऊन भेट दिली व 10 दिवसांमध्ये यांच्यावर तोडगा काढू असे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन 10 दिवसाकरिता स्थगित करण्यात आले आहे। अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकता न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। रहा अपडेट। आदरणीय मोदीजी यांचा आजचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। सन्माननीय मोदीजी स्वच्छ भारत अभियान चालवतात आणि आज या ठिकाणी स्वच्छ भारतनी अस्वच्छ भारताचं चित्र हे विद्यार्थी, गोरगरिबांचे विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकतात या ठिकाणी कचरा संकलन केंद्र आहे। एका ठिकाणी स्वच्छ भारतच्या मोठ्या मोठ्या घोषणा आणि अस्वच्छ भारत शैक्षणिक परिसरामध्ये अस्वच्छ भारत जर का बघायचं असेल तर इथे ITI विद्यार्थी शिकतायत, समोर शासकीय पॉलिटेक्निक आहे। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही 5 ते 6 महिन्यापासून सातत्याने महापालिका प्रशासनाला सांगत आलो आहे की इथला कचरा संकलन केंद्र बंद करा। या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो, या इथल्या शिक्षकांच्या मनावर परिणाम होतो आणि या इथे सगळे जे वाहनं जातात हा मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्यावर दुर्गंधी पसरलेली आहे। लोक हाताला रुमाल, नाकाला रुमाल लावून इथून जातात। जर या प्रशासनाला, महापालिका प्रशासनाला जर काही दिसत नसेल तर त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो। आज या ठिकाणी कचरा संकलन केंद्र बंद झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी जाणार नाही। आणि आता हे सगळे विद्यार्थी, प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी आहे, ते विद्यार्थी स्वतःहून सगळे बाहेर आलेले आहेत आणि या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामध्ये सामील आहेत। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलंय की विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मजुरांचे प्रश्न असतील, तुम्ही त्यांच्याकरता धावून जायला पाहिजे। म्हणून सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने आज आम्ही आंदोलन करतोय। आम्ही महापालिका प्रशासनाला विनंती करतोय की ज्या एजन्सीला तुम्ही काम दिलेलं आहे तात्काळ त्यांच्याकडून हे कचरा संकलन बंद झालं पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे एकही गाडी दिसू देणार नाही। धन्यवाद। आज या ठिकाणी मनसे आणि आहेत, त्यामुळे हा ट्रान्सपोर्टेशन काही जास्त दिवस राहणार नाही। 2-3 महिन्यामध्ये पर्यायी ट्रान्सपोर्टेशनचं काम झालं की हा ट्रान्सपोर्टेशन इथून जाणार आहे। एवढंच नव्हे तर हा जो नॅशनल हायवे दिसतोय बाजूला, याचा सर्व्हिस रोड जो आहे, सर्व्हिस रोडचं काम आता सुरू झालेलं आहे। नाहीने देखील महानगरपालिकेला एक पत्र दिलेलं आहे की आम्हाला इथून सर्व्हिस रोड काढायचा असल्यामुळे हा तुमचा ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस रोडमध्ये येतो, याला तात्काळ हलवावा। तर या संदर्भात महानगरपालिकेने आता आपल्या कारवाया सुरू केलेल्या आहेत। एवढंच नव्हे तर तात्पुरत्या स्वरूपात ज्या अडचणी आहेत
या ठिकाणी कचऱ्याचा वास येतो, कचरा रस्त्यावरून उघड्यावर दिसतो. तर या संदर्भात माझी ITIचे प्रिन्सिपल, त्यांचे कर्मचारी, स्टाफ यांच्याशी चर्चा झालेली आहे. इव्हन मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी आता मी चर्चेत त्यांना शब्द दिलेला आहे की 8-10 दिवसामध्ये हा जो कचरा या ठिकाणी विस्कळलेला असतो याच्यावर काहीतरी बंदी आणणे आणि घाणीचा वास किंवा इथं चिखल झालेला आहे हे करणे आणि याला बाहेरून नेट जाळी बांधून जेणेकरून कचरा रस्त्यावरून दिसणार नाही याची उपाययोजना करण्यात येणार आहे. उदय पाटील, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग.